ओल्या काजूची बिर्याणी करायची म्हणून 4 मसाल्यांच्या समक्ष मिरचीचा शिरच्छेद केला. चिलखत घातलेले काजू रांगेत उभा करून उघडे केले. तसं बऱ्याच दिवसांपासून निवांत असलेले चूल अक्षरशः पेटून उठले. चूल पेटली म्हणजे खाटकूट असणार असं मावशीला वाटलं. गरम तेलात पनीरच्या डोक्यावर काजू थया नाचायला लागल्यानं अमेझॉन वरून मागवलेले फर्मी कंपनीचे मसाले काजूवर तुटून पडले. सगळं झालं पण अजून काळी पिशवी कशी नाही आली अशी म्याव बोलीत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. आजीला म्हटलं इलेक्शनला उभा राहा. आजी म्हटली निवडून आले तर बिनकामी राहावं लागेल. शेवटचा हात मारून वाघाची मावशी आणि बारक्या बिर्याणी तयार व्हायची वाट बघायला लागले. झाकणाखाली खिक्की करणाऱ्या बिर्याणीला उचलून ताटात टाकलं आणि जीडीपी वर कसा जाईल यावर बारक्यासोबत चर्चा केली. उसावलं गणगोत सारं असं मावशी म्हटली.